नाण्यांवरची प्रश्न सोडवायची कशी। जसा हा प्रश्न एमपीएससी गट ब मुख्य परीक्षेच्या एक्झाम मध्ये आला होता। आपल्याला 2 रुपये आणि 5 रुपयाच्या नाण्याचं प्रमाण 3:2 दिलेलं आहे आणि यांची एकूण रक्कम 320 रुपये होते। तर 2 रुपयाच्या नाण्यांची संख्या आपल्याला काढायची। मग कसं काढणार बघा। असा प्रश्न सॉल्व्ह करताना यांच्यामध्ये डायरेक्ट गुणाकार करायचा। 2 गुणिला 3 किती होणार आहे 6x, 5 गुणिला 2 किती होणार आहे 10x। या दोघांची बेरीज मिळून किती रुपये झाले आपल्याकडे आता 320 रुपये। आपल्याला x ची किंमत काढायची आहे। 16x = 320 रुपये। x ची किंमत काढायची आहे 320 भागिले 16 किती असणार आहे तर ते येतील 20। आता आपल्याला 2 रुपयाच्या नाण्यांची संख्या काढायची, त्याचा रेशो किती आहे 3। याला गुणिला फक्त 3 करा, 20 गुणिला 3 किती असेल 60। ही असेल 2 रुपयाच्या नाण्यांची संख्या। सिंपल। त्यासाठी मी आपल्यासाठी घेऊन आलोय 2020 पासून ते 2026 पर्यंत एमपीएससी च्या झालेल्या सर्व क्वेश्चन पेपरचे PYQ अगदी शॉर्ट ट्रिकने। जर तुम्हाला ही पीडीएफ मिळवायची असेल तर या रीलवर तुम्ही कमेंट करा किंवा स्क्रीनवर दिसलेल्या या नंबरवर व्हॉट्सअप करा।